नमस्कार. आज आपण इतिहास आणि श्रद्धा यांच्यामधल्या एका मोठ्या रहस्याची उकल करणार आहोत. आपण बोलणार आहोत श्री स्वामी समर्थांबद्दल आणि त्यांच्या अस्तित्वाच्या एका अशा विलक्षण विरोधाभासाबद्दल जो आजही लाखो लोकांना विचार करायला भाग पाडतो. तर मग थेट मूळ प्रश्नावरच येऊया. एक संत ज्यांनी जवळपास 150 वर्षांपूर्वी आपला देह ठेवला, ते आजही जिवंत कसे काय मानले जातात, हे शक्य तरी कसं आहे, हाच तो विरोधाभास आहे ज्याची गुंफण आज आपण सोडवणार आहोत. इथे बघा, दोन गोष्टी अगदी समोरासमोर उभ्या आहेत. एका बाजूला आहे एक ऐतिहासिक सत्य, 30 एप्रिल 1878 ही स्वामींनी देह ठेवल्याची नोंदवलेली तारीख. आणि दुसऱ्या बाजूला आहे लाखो भक्तांची एक जिवंत श्रद्धा जी ठामपणे सांगते की ते आजही इथेच आहेत. हाच तो संघर्ष आहे, तर्काचा आणि विश्वासाचा. तर मग हा विरोधाभास नीट समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हे जाणून घ्यावं लागेल की स्वामी समर्थ नक्की होते तरी कोण आणि त्यांच्या नावाला इतकं सामर्थ्य कशामुळे मिळालं. स्वामी समर्थ हे दत्त परंपरेमधले एक खूप महत्त्वाचे संत मानले जातात. खरं तर अनेक जण त्यांना स्वतः श्री दत्तात्रेयांचाच अवतार मानतात आणि त्यांच्या कार्याचं, त्यांच्या वास्तव्याचं मुख्य ठिकाण होतं महाराष्ट्रातलं अक्कलकोट. त्यांच्या नावातच त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार दडलेलं आहे, समर्थ. पण समर्थ या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर ज्या व्यक्तीकडे अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा शक्य करून दाखवण्याची दैवी शक्ती आहे, तो समर्थ. हे फक्त एक नाव नाहीये, तर त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाचं हे वर्णन आहे. मग ते अशक्य गोष्टी शक्य कशा करायचे? लोकांचा अनुभव आणि विश्वास असं सांगतो की स्वामींनी असाध्य आजार बरे केले, भक्तांना मोठ्यातल्या मोठ्या जीवघेण्या संकटांतून बाहेर काढलं आणि त्यांच्या मनातल्या खऱ्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणूनच त्यांच्या समर्थ या नावाला एक खूप खोल अर्थ प्राप्त झाला. आता आपण कथेच्या त्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरुवात होईल. स्वामींच्या शेवटच्या दिवसांची ही कथा म्हणजे केवळ एका देहाचा अंत नव्हता, तर ते एक खूप मोठं स्थित्यांतर होतं. 1878 साली अक्कलकोटमध्ये असतानाच स्वामींनी आपल्या भक्तांना कल्पना द्यायला सुरुवात केली होती की ते आता लवकरच आपला देह त्यागणार आहेत. आणि अखेरीस 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या इच्छेने महासमाधी घेतली. हा एक ठरवून केलेला देहत्याग होता, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच या दिवसाला पुण्यतिथी असं म्हणतात. सामान्य माणसांसाठी हा मृत्यूचा दिवस असतो, पण संतांसाठी हा दिवस म्हणजे परमात्म्यात विलीन होण्याचा एक पवित्र सोहळा असतो. त्यामुळे हा दिवस दुःखाचा न मानता त्यांच्या भौतिक देहाच्या पलीकडच्या शाश्वत अस्तित्वाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आणि याच वेळी त्यांनी आपल्या व्याकुळ झालेल्या भक्तांना ते आश्वासन दिलं, जे आज त्यांच्या जिवंत अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा मानलं जातं. ते म्हणाले, मी जात नाही, मी इथेच आहे. हे एक वाक्य म्हणजे त्या सुरुवातीच्या विरोधाभासाचं सरळ आणि सोपं उत्तर आहे. स्वामींच्या याच एका वचनामुळे, मी इथेच आहे, त्यांची पुण्यतिथी ही केवळ एक आठवण म्हणून नाही, तर त्यांच्या जिवंत अस्तित्वाचा एक उत्सव म्हणून साजरी केली जाते. ह्या दिवशी भक्त काय करतात? ते पूजा आरती करतात, श्री स्वामी समर्थ ह्या नावाचा अखंड जप करतात, भजन कीर्तन गातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान करतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे केवळ विधी नाहीत, तर त्यांच्या त्या जिवंत चैतन्यमय अस्तित्वाशी जोडले जाण्याचा एक मार्ग आहेत. आता आपण त्यांच्या शिकवणीच्या आणि संदेशाच्या सर्वात शक्तिशाली भागाकडे वळूया. एक असं वचन जे आजही असंख्य लोकांना खूप मोठा आधार देतं. हे आहे ते वाक्य, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर लाखो लोकांसाठी एक प्रचंड मोठा आधार आणि शक्तीचा स्रोत आहे. हे वाक्य आपल्याला खात्री देतं की कुठल्याही संकटाच्या वेळी एक अदृश्य शक्ती आपल्यासोबत खंबीरपणे उभी आहे. आणि हीच ती खात्री आहे जी माणसाला सर्वात कठीण काळात हवी असते. आणि या संदेशाची ताकद किती आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर आजही लाखो लोक या एका वाक्यातून कठीण प्रसंगात धीर आणि सामर्थ्य मिळवतात. हेच त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो की काही शब्दांमध्ये, एका संदेशामध्ये इतकी ताकद येते तरी कुठून, की ते काळ आणि वेळेच्या सगळ्या सीमा ओलांडून पिढ्यानपिढ्या लोकांना आधार देत राहतात. ह्याचं उत्तर कदाचित तर्कात नाही, तर प्रत्येकाच्या श्रद्धेच्या अनुभवात दडलेलं आहे.